असं केल्यावर आमचं कसं सोशल मीडिया ग्रो व्हायचा? ह्यांना गाडी चालवायची असते, मागं बसायचं नाही, मागं बसलं तर डिवचा वाय करायचा, नुसतं डिवची करायची. बरे आहात ना? तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन मोठं व्लॉगमध्ये. आपण आता शिराळमध्ये आणि इथून जाणार आहे आपण आपल्या घरी. एका इमर्जन्सीसाठी आपण इकडे आलो होतो. ओ काका, इंडिकेटर द्या. हे इंडियन स्टाईल आहे, हात काढायचा लेफ्ट साईडला म्हणजे आपलं इंडिकेटर दिलं. गाड्यांनी एवढा खर्च केलेला असतो गाड्यांवरती, तुम्ही पण एवढे पैसे भरलेले असतात, त्याला असं स्लाइटली हे बटन दाबलं की इकडचं इंडिकेटर लागतं, असं केलं की इकडचं इंडिकेटर लागतं, आय मीन राईट लेफ्टचं इंडिकेटर लागतं. पण नो, द इंडियन मेंटॅलिटी की हात दाखवायचा निघायचं, हात दाखवायचा निघायचं. मस्त आहे. समजाना टांग द्यायची कामं करायची भाऊ. पैसा तर एवढा खर्च केला असतो गाडीवरती, इंडिकेटरवरती, त्यात असतोच, बट हात दाखवायचं मेंडेटरी असतं. तुम्ही पण असे बघता का माणसं, किंवा तुम्ही पण कधी कधी असं करता का? मला नक्की सांगा. हल्ली तर आपण आता जाणार आहोत आपल्या घरी. सो समोरचा व्ह्यू बघतायत तुम्ही, मोकळा आहे हा, निवांत. अशी ही झाडं बघितल्यानंतर ना असं वाटतं की कोकणात जावं भाऊ. एक नंबर निवांत, आपलं एक तास शांत निवांत, बाकी काही नाही. जाने जाना ढूंढे तुझे देवाना, थंड पेय मिळतील पण शटर डाऊन आहे, आणि थंड पेय मिळतीलचा बोर्ड बाहेर आहे. मग आम्ही काय शटर तोडून घ्यायचं समजा की कसं करायचं? चलो, जोक्स पार्ट, लेट्स सी आपण कधीपर्यंत जाऊ शकतो. वाह, पहिल्यांदा गावाकडचा माणूस पहिला जो हेल्मेट घालून जात आहे, पण त्या हेल्मेटलाही 3 वर्ष झालेली आहेत. लाईफ संपले काका त्या हेल्मेटची. हां, एक गोष्ट आहे, जर का तुम्ही एक हेल्मेट घेताय, भले ते ISI असो, ISI डॉट सर्टिफाईड असो, ॲज वेल ॲज ISI डॉट किंवा EC सर्टिफिकेशनवाला असो, माझ्या मते किंवा रिसर्चनुसार हेल्मेटची लाईफ मॅक्स टू मॅक्स 3 वर्ष. एका हेल्मेटची लाईफ, जरी ते 10,000चा असो, 20,000चा असो, लाखाचा असो, 1,000 रुपयाचा असो, त्या हेल्मेटची लाईफ मॅक्स टू मॅक्स 3 वर्ष असते. कारण त्यानंतर प्रत्येक तुम्ही कुठलीही गोष्ट घेतलीत ना, त्या पर्टिक्युलर प्रोडक्टची एक लाईफ असते. जर का तुम्ही एखादं हेल्मेट परचेस करताय तर त्या हेल्मेटची लाईफ पण 3 वर्ष असते. 3 वर्षानंतर तुम्ही ते हेल्मेट चेंज करायचं, दुसरं नवीन घ्यायचं. एकदा 2 झाडमध्ये, नंतर पूल, नदी आणि समोर डोंगर, असा जर सीन प्रत्येक टाईमला रोज सकाळी जर मला दिसत असेल ना, तर रोज 600-700 किलोमीटर गाडी चालवायला मला काही वाटणार नाही. एवढं सुख भेटतं ना बाईक चालवल्यानंतर, हे सुख एखादा बायकरच समजू शकतो. नो सिविक सेन्स स्टील, काही नाही, काही नाही. हे बघ हे अंकल, म्हटलं ना तुम्हाला, काही प्रॉब्लेम नाही पडत आपल्या इकडे ना इंडियामध्ये. लोकांना कुठून कशी काय गाडी घालायची आहे काही अक्कल नाही आहे. राईटचा लेफ्टचा नाही, सर्कलवरून लेफ्ट मारायचा आहे, राईट मारायचा आहे, कसं काही प्रॉब्लेम नाही. आड झोड, जसं की रस्ता ह्यांच्या, आता बोललो असतो मी, ह्यांच्या कोणी बनवलेला आहे. हा मान्य आहे तुम्हाला घाई असेल, काहीतरी असेल, बट स्टील तुम्ही हात द्या, इंडिकेटर द्या, काहीतरी करा भाई. काय गाडी आहे समोरची, स्कॉर्पिओ क्लासिक. भाई लोग, खूप जणांचं स्वप्न असेल नाही समोरची गाडी घेणं, हा ना. स्कॉर्पिओ क्लासिक S11 टॉप मॉडेल विथ वूफर. काली गाडी, काले शिशे, है कुठली आली अप्सरास, काय सुद्धा नाही आहे. फिकी याच्या समोर समजा. काळी गाडी कुठली असो, छोटी मोठी बारकी काही असो, काळी गाडी, काळी गाडी. त्यात अशी क्लासिक स्कॉर्पिओ असेल तर नादच म्हटलं. घराच्या समोर ही काळी घोडा, काळा घोडा. अगं बाई ग, न लगीन करता असल्या 4-5 स्कॉर्पिओ घेऊन फिरायच्या. हे पाय, नो इंडिकेटर काय ना. अंकलजी म्हटलं तुम्हाला, सुखाचं काहीतरी बोलत असलं की विघ्न आडवी येतात. मातोश्री डाबा, अक्का मसूर 120. चला, खायचं नाही काय नाही, आपल्याला नेट आपला मार्ग गाठायचा आहे.
रास्ता तर टिल नाउ चांगला आहे, तक की जर्नी के लिए तो बोलना ही पड़ेगा, टिल ना जर्नी जस्ट वाव अंकल, वाव, ओ माय गॉड, जस्ट नाव वाव बोलो आणि हे कसं हाव, लगेच हाव भाव बदलवून टाकले आमचे एका झटक्यात. टिपिकल इंडियन रोड्स. रेल्वे रोड है आय नो, बट रेल्वे रोडच्या आकडा आधीकड गुडघे एवढे खड्डे. चलो देखो दोस्त, मैंने मागच म्हटलं होतं ना, अब तक की जर्नी के लिए बोलना तो पडेगा, टिल ना जर्नी जस्ट वाव. आणि हाव हे पाय होक होक, ये ह्याची साईड सोडून होक, दूधगंगा, आईच्या गावात दूधगंगा. कसं करायचं नाही, काय करायचं काय नाही. चलो आता रस्ता दिसतोय तो समोर चांगला. देखते हैं कितनी देर तक वाव रहता है और हमें को भाव चेंज करने पड़ते हैं. धूम चाले, आपल्याला काय गाणी येत नाहीत भाऊ, आपल्याला चालीचा चुलीचा काही संबंध नाही. आपण हेल्मेट सिंगर आहे, कारण लोक बाथरूम सिंगर असतात, आपण हेल्मेट सिंगर आहे. गाडीवरती बसलं, हेल्मेट टाकलं का आणि तयार. आता ना जवळपास 150 किलोमीटर क्रॉस केला असेल, नॉट शुअर, बट 130-120 किलोमीटर क्रॉस केलं आहे. आणि मला हे सांगायसाठी मी कॅमेरा ऑन केला होता ना, गर्लफ्रेंड असती ना तर त्याच्यापेक्षा जास्त नखरं करणारा नमुना असा मित्र दिला मला, नमुना मित्र. तुम्हाला सांगतो, मागापासून ह्यानं एवढ्या वेळा मला बुजगावणी दाखवले. ते मागणं येतंय, 3दा पोटाला हात लावतंय, जॅकेट खाली ओढतंय, हात समोर करतंय, बोलायचं तर एक शब्द बोलत नाही. 3दा हे डवचून तिकडं दाखवतंय, एकदा हेकडं डवचून तिकडचं दाखवतंय, एक शब्द बोलणं नाही, पण भावना दाखवतंय, नुसत्या भावना. नखरं जर एवढा येतं, माझं पाठच दुखालंय, पोटच दुखा लागलं. आईच्या गावात एखादी गर्लफ्रेंड परवडली, गिफ्ट देऊन तिला शांत तर बसवता येतंय. पण ह्या नमुन्याला काय करावं, काही केलं, 5चं द्या नाही तर 5000चं गिफ्ट द्या, ह्याला कमीच पडतंय. हे जी पोटाचा खेळ का कधीच भरत नाही. ह्याच्या असताना काडी पैलवान आहे, त्यात बी ह्याचं नखरं येतं. कसं करायचं आणि काय करायचं की काय मलाच कळत नाही. आहे का तुमच्याकडे पण असा एक मित्र तुमचा? कसे करावे आम्ही मोठं ब्लॉगिंग, हे असं नमुना दोस्त असल्यावर. याला म्हणणे गाडी चालवायची आहे, हेल्मेट घालायचं नाही, ग्लव्ज घातलाय, कसं काय म्हणतात त्याला, ते हे करायचं आहे, दाखवायचं आहे मी पण गाडी चालवते म्हणून. अशी येडी रत्ताळं नुसतं. कसं करावं आणि काय करावं, कसं आमचा चॅनल ग्रो व्हायचा, असं केल्यावर आमचं कसं सोशल मीडिया ग्रो व्हायचा. ह्यांना गाडी चालवायची असते, मागं बसायचं नाही, मागं बसलं तर डिवचा करायचा, नुसतं डिवची करायची. अच्छा सर, म्हणून माझं सोशल मीडिया अकाउंट ग्रो होत नाही आहे, समजलं तुम्हाला?